नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक टेस्टी टी टाइम स्नॅक, मेथी मटरी। ही आपण फ्रेश मेथी पासून करणार आहोत। आता सध्या बाजारात चांगली मेथीची भाजी येते, तर आपण आज फ्रेश मेथी पासून मेथी मटरी बनवायची आहे। इथे मी मेथी चांगली निवडून धुवून चिरून घेतलेली आहे। आता आपण थोडी तुपावर ही परतून घेणार आहोत, म्हणजे याला चांगला मऊपणा येईल आणि त्याचा थोडा कडवटपणा कमी होईल। ते मी पॅन ठेवलाय, त्यात 1 चमचा तूप घालूया। त्यामध्ये आपण हे मेथी घालायची। आता ही तुपावर जरा परतून घेऊया, म्हणजे याला मऊपणा येतो आणि त्याचा कडवटपणा सुद्धा थोडा कमी होतो। हे बघा, हे परतून घेतल्यामुळे काय होतं की यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो सुद्धा निघून जायला मदत होते। चांगली आपण व्यवस्थित परतायची आहे, म्हणजे ती त्याचे पाणी असतं ते निघून जाऊन चांगली सुकी भाजी होईल। पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत परतायचे। हे बघा, आपला पाण्याचा अंश पूर्णपणे गेलेला आहे। गॅस बंद करायचा आहे। असं केल्यामुळे मेथीची चव सुद्धा व्यवस्थित त्या मटरीमध्ये उतरते। आता हे बाजूला ठेवूया। आता आपण मटरीसाठी पीठ भिजवून घ्यायचंय। इथे आपण घेणार आहोत 1.5 वाटी गव्हाचं पीठ। तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ चांगलं, म्हणून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे 1.5 कप घ्यायचंय। त्यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा आहे। रव्यामुळे मटरी क्रिस्पी होते अगदी। यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा ओवा, थोडासा क्रश करून घालायचा आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं, हे सुद्धा थोडंसं हातावर चुरून घालायचं। अर्धा चमचा क्रश केलेली काळी मिरी घालायची, याने मटरीला अतिशय छान चव येते। सफेद तीळ घालूया 1 चमचा, थोडंसं हिंग घालूया। अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, पाव चमचा हळद घालूया, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि 1 छोटा चमचा ही पिठी साखर आहे ही घालायची आहे। ह्याने अतिशय छान चव येते। तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घालू शकता, नाही घातली तरीही चालेल। आता यामध्ये आपण ही जी मेथी परतून घेतलेली आहे ती घालूया। आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे साजूक तूप। याने आपली मटरी छान खुसखुशीत होणार आहे। हे आता सगळं व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचंय। हे बघा, हे सगळ्या पिठाला आपण व्यवस्थित चोळलेलं आहे। ह्याचा चांगला गोळा बनतोय, ह्याचा अर्थ आपलं तूप अगदी परफेक्ट आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे चपातीसारखं पीठ मळून घ्यायचंय। हे एवढं घट्ट पीठ मळायचंय, अति घट्ट नाही करायचं, कारण ह्यात जो आपण रवा घातलाय तो व्यवस्थित भिजायला हवाय, त्यामुळे चपाती एवढं घट्ट पीठ मळायचंय। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊया झाकून। यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं। आता हे असंच ठेवून देऊया झाकून आणि मग मटरी करायला घ्यायची। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पटकन एक साठा करून घेऊया। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलंय। याऐवजी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता, पण कॉर्नफ्लॉवरमुळे जास्त छान इफेक्ट येतो। त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि हे छान ढवळून ह्याचा चांगला असा सॉफ्ट साठा करून घेऊया। हे बघा, आपला साठा तयार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ छान भिजलंय। हे बघा, आता याचे आपण गोळे करून घेऊया।
साधारण एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। हे बघा इथे मी 6 गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण मटरी करायला घ्यायची आहे। यातला एक गोळा घेऊया, थोडंसं पीठ लावून घ्यायचंय, जास्त नाही लावायचं, अगदी गरज नसली तर नाही लावलं तरीही चालेल। आणि याची आपण व्यवस्थित चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी पूर्ण पातळ नाही आणि जाडही नाही, अशी आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण जो साठा केलेला आहे तो ह्याला लावायचा आहे। आपण मेथी आधी चांगली तुपावर परतून घेतल्यामुळे ती व्यवस्थित राहते, नाहीतर बाहेर येते मग पिठातून, म्हणून आधी ती थोडीशी तुपावर परतून थोडी मऊ करून घ्यायची। याला साठा लावून झालेला आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडे। यावर थोडंसं पीठ बुरबुरायचं, हे गव्हाचंच पीठ आहे। आता आपण हे असे फोल्ड द्यायचे, परत यावर साठा लावायचा, यावर परत थोडंसं पीठ बुरबुरायचं, हे असं फोल्ड करायचे। यावर पण थोडासा साठा लावून घ्यायचा, जाड अगदी लेअर नाही द्यायचा, अगदी पातळ। याच्यावर परत पीठ बुरबुरूया। आता हे असं दुमडून घ्यायचंय, जेवढं आपण जास्त फोल्ड्स देऊ तेवढं त्याला छान लेयर्स येतील। आता हे असं व्यवस्थित घडी घालायची आणि नीट प्रेस करून घ्यायचे। थोडंसं पीठ लावूया आणि हलक्या हाताने आपल्याला हे आता लाटून घ्यायचे, चारी बाजूने लाटायचं। हे बघा इथे मध्ये थोडंसं जाड आहे, ते थोडंसं लाटून घेऊया। सगळ्या बाजूने अगदी समान लाटून घ्यायचंय, कुठेही जाड कुठे बारीक असता कामा नये, पातळ। आपण सगळीकडून व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्या स्ट्रिप्स कापून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे, नाहीतर त्याचे जे लेयर्स असतात ते दाबले जातील। आता आपण ह्याच्या स्ट्रिप्स कापून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता, ह्याचे लेयर्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, अशाच आपण बाकीच्या सुद्धा मटरी करून घेऊया आधी। हे बघा इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल फार कडकडीत करायचं नाही, साधारण गरम झालं की त्यामध्ये आपण ह्या मटऱ्या सोडायच्या। गॅस बारीकच ठेवायचा अगदी। हे बघा हळूहळू त्याचे लेयर्स सुटतात, त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे। हे बघा अगदी छान रंग आलेला आहे, काढून घेऊया आपण। बाकीचे तळून घेऊया असेच। ही बघा आपली मेथी मटरी तयार आहे। मी तुम्हाला एक फोडून दाखवते, अगदी छान। हे बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे, क्रिस्पी आहे आणि अतिशय पौष्टिकही आहे, टेस्टी आहे। तुम्ही नक्की करून बघा
आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा किती छान लेयर्स सुटलेले आहेत.